नामवंत रिसर्च संस्था प्यू या संस्थेच्या सर्व्हेनुसार एकल पालकांची संख्या ही सातत्याने वाढते. एकट्या अमेरिकेत आज जवळपास 24 दशलक्ष मुलं ही सिंगल पेरेंट्सच्या कुटुंबात राहत आहेत आणि भारतातही 2020च्या सर्व्हेनुसार जवळपास 7.5% घरांमध्ये एकल पालक जबाबदारी सांभाळतायत, जे प्रमाण 2015 मध्ये 4% होतं. म्हणजे जवळ-जवळ 5 वर्षात सिंगल पेरेंट्स म्हणजे यांच्यासोबत मोठं होणाऱ्या मुलांची संख्या दुपटीनं वाढलेली आहे. नमस्कार. सायकॉलॉजी संडेजमध्ये मी डॉक्टर अनुराधा हरकरे. मी एक काउन्सिलर आणि सायकॉलॉजिस्ट आहे. माझ्यासोबत संपर्क साधायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे. एकल पालकत्व कोणत्याही कारणाने येऊ शकतं. आपण जे काही गेले भाग बघितले एकल पालकत्वाचे त्यामधून, की पती-पत्नीचा घटस्फोट असेल, जोडीदाराचं निधन असेल किंवा नोकरी, बदली, प्रमोशन, प्रोजेक्ट अशा काही कारणांनी बराच काळ एका पालकाला घरापासून दूर जावं लागतं. कारणं कुठलीही असली तरी त्या मुलांना ती मुलं प्रौढ होईपर्यंत, स्वतंत्र होईपर्यंत मोठं करण्याची, त्यांच्यासोबत मजबूत बंध निर्माण करण्याची उत्तम संधी एकल पालकांना मिळते. होय, संधीच. कारण आलेल्या परिस्थितीकडे जर आपण संधी म्हणून बघितलं तरच तिचा इष्टतम उपयोग करता येईल. नाहीतर ते बर्डन वाटेल. एकल पालकाबद्दल विशेष बोलल्या जातं याचा अर्थ अजिबातच असा नाही की दोन्ही पालक असणाऱ्या सामान्य कुटुंबात सगळं काही छान सुरू असतं, त्यांना कुठल्याही समस्या नसतात आणि केवळ जे एकट्यानं मुलांना वाढवतात आहे त्याच पालकांना समस्यांचा सामना करावा लागतो. पण एकल पालकांसाठी आर्थिक, सामाजिक, भावनिक किंवा व्यावहारिक ज्याला प्रॅक्टिकल म्हणता येईल अशा समस्यांची तीव्रता ही कदाचित अधिक असू शकते. आणि काही बेसिक फरक तर असणारच आहेत. जसं एकल पालकांच्या ह्याच्यामध्ये, त्या कुटुंबामध्ये त्या मुलांना एका पालकाचं कायम किंवा दीर्घकाळासाठी अनुपस्थित असण्याचं, त्यांचा नसण्याचा अनुभव आहे. किंवा डायव्होर्सच्या केसमध्ये मुलाने कोर्टाच्या, कस्टडीच्या नियमानुसार एका पालकांसोबत ठराविक वेळ घालवणं असेल. पालकांमध्ये विसंवाद असेल तेव्हा स्वतःची काही चूक नसताना एका पालकाच्या सहवासाला आणि पर्यायाने त्याच्या इन्फ्लुएन्सला म्हणजे प्रभावाला पण मुकणं. कारण पती-पत्नी म्हणून त्या दोघांचं पटत नसलं तरी ती व्यक्ती आई किंवा बाबा म्हणून मुलांसाठी खूप जास्त इन्फ्लुएन्शियल किंवा चांगले असूच शकतात. तसंच मुलांना ज्या पालकासोबत राहता येत नाही त्या बाजूच्या इतर नातेवाईकांना सुद्धा दुरावल्या जातात ती मुलं. आर्थिक स्रोत कमी होतो, त्यामुळे स्वतःच्या इच्छा आकांक्षांना मुरड घालावी लागते. तरीही झपाट्याने बदलणाऱ्या या कौटुंबिक रचनेमध्ये एकल पालक हे वास्तव पूर्वीपेक्षा जरा बऱ्यापैकी अधिक मान्य होत आहे. त्यामुळे लोकांचा दृष्टिकोन पण बदलतोय. मग आता त्यातल्या त्यात म्हणजे आहे जी परिस्थिती ती संधी म्हणून स्वीकारून त्यातल्या त्यात मुलांना अधिकाधिक प्रभावी पद्धतीने कसं मोठं करता येईल हे पाहायला हवं. म्हणजे या छोट्या छोट्या टिप्स खरं एकल पालकालाच नाही तर सगळ्याच पालकांना प्रत्यक्षात आणता येणार आहेत. यात सगळ्यात पहिलं म्हणजे मुलांना स्वावलंबी बनवणं. बऱ्याच घरी मुलांनी केवळ शाळा, ट्युशन, अभ्यास, खेळ एवढंच करावं, एवढं त्यांच्यापुरतंच करावं अशीच अपेक्षा असते. पण मुलांनी घर आवरणं, साफसफाई करणं, भाज्या चिरून देणं इथपासून दळण आणणं, बँकेची कामं करणं अशी त्यांच्या वयाला अनुरूप कामं त्यांनी करायला पाहिजे. पालकांनी ती सांगायला पाहिजे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे पैशाचं मूल्य कळण्यासाठी त्या मुलांना मिळणारा पॉकेट मनी किंवा जो काही महिन्याचा खर्च त्यांना त्यांच्यासाठी पैसे त्यांना तो दिले जात असतील, त्याची म्हणजे खर्च किती, बचत किती अशी नोंद ठेवायला सांगणं. म्हणजे अगदी कडक शिस्तीमध्ये रोजचा हिशोब जरी नाही विचारला, तरी हिशोब ठेवणं हे त्यांना कळलं पाहिजे. बऱ्याच ठिकाणी आपल्या मुलाला एका पालकाचं प्रेम मिळत नाही म्हणून किंवा आहे त्या पालकाला हवा तसा वेळ देता येत नाही म्हणून त्याची भरपाई विनाकारण वस्तू आणून त्यांच्यावर गरज नसताना खर्च करून केल्या जाते, ते सर्वथा चुकीचं आहे. उलटपक्षी मुलांना तुमचं इन्कम किती आहे, सर्वसाधारण महिन्यासाठी तुम्हाला किती खर्च लागतो, गरजा पूर्ण झाल्यावर चैनीसाठी किती रक्कम बाजूला ठेवू शकतो, उच्च शिक्षण, आजारपण इत्यादी भविष्यात येऊ शकणाऱ्या काही कारणांसाठी
तरतूद म्हणून किती बचत करावी लागणार आहे, हे सगळं चित्र स्पष्ट ठेवणं आवश्यक आहे. तिसरी बाब अर्थातच त्यांना वेळ देणं. सध्या बऱ्याच जणांच्या कामाच्या वेळा ह्या आपल्या म्हणजे इंडियन स्टँडर्ड टाईमनुसार नसतात. मग रात्री उशिरापर्यंत पालक मुलांसाठी उपलब्ध नसतात. पण मुलांची शाळा मात्र सकाळी असते. तेव्हा त्यातल्या त्यात त्या मुलांना आपल्याला वेळ त्यांना हवा तेव्हा का देता येत नाही हे सांगून, आता जी परिस्थिती आहे त्यावर आपल्याला काय उपाय करता येईल, कुठला वेळ असा आहे की जो एकत्र घालवता येईल, याच्यासोबत चर्चा करून छान एक वेळ ठरवायला हवी. आणि अर्थातच त्या मुलांना जास्त प्राधान्य देऊन. त्या वेळेमध्ये त्यांना तुम्हाला न आवडणाऱ्या गोष्टी सांगण्यासाठी त्यांना समजावून सांगणं, मार्कांसाठी त्यांना किंवा त्यांच्या न आवडलेल्या वागण्यासाठी जाब विचारणं, कान उघडणी करणं, हे मात्र त्या क्वालिटी वेळेमध्ये टाळायला हवं. उलटपक्षी त्या वेळेत फोन आणि टीव्ही बाजूला ठेवून, लॅपटॉप बाजूला ठेवून गोष्टी वाचून दाखवणं, खेळ खेळणं, काही छंद जोपासणं, मुलांना जे काही सांगायचं आहे ते ऐकणं आणि त्यावर उपदेशपर भाषण अजिबात देण्याचा मोह टाळणं. काही गप्पा, जोक्स यावर छान हसणं, त्यांनी काही छान केलं असेल तर त्याचं किंवा मदत केली असेल तर त्याचं कौतुक करणं, हे त्यावेळेत करता येईल. मात्र आपल्या ऑफिसच्या, घरातल्या ज्या काही चिंता आहेत, राग आहेत, त्या त्यांच्यावर काढल्या जात नाहीयेत ना, ही मात्र काळजी आपल्याला त्या वेळेत स्पेशली आणि एरवी पण घ्यायलाच पाहिजे. चांगल्या सवयी लावण्यासाठी घरात नियम आणि पालकांमध्ये संयम हा मंत्र मात्र सतत डोक्यात ठेवावा लागतो. शिस्त, सवयी याबाबत जे चालणार आहे आणि चालणार नाही, म्हणजे पालकांना वाटतं म्हणून नाही, तर जे योग्य आहे, याबाबतचे नियम पाळले गेले पाहिजेत. लहान वयामध्ये दूरगामी परिणामची काळजी नसतेच. तेव्हा त्यावेळेला फक्त जो काही फायदा होईल तेवढा फक्त त्यांना कळत असतो. काही नियम जसा मुलांचा स्क्रीन टाईम, या बाबतीतला नियम जर पालक स्वतःच्या सोयीने हवा तसा मोडत असतील, ऑफिसच्या टेन्शनमुळे मुलांवर केलेली चिडचिड अंडू करण्यासाठी उगीच काही गिफ्ट आणत असतील, हॉटेलात जाणं, सिनेमाला जाणं, गरज नसताना खरेदी करणं, त्यांचे अवाजवी लाड करणं, हे असे काहीतरी जेव्हा कधी नियम पाळल्या जातात, कधी पाळल्या जात नाहीत, कधी कडक असतात, कधी मवाळ होतात. हे असं जर पालक वागत असतील तर मुलंही कन्फ्यूज होतात आणि त्यात ते मॅनिप्युलेटिव्ह पण होऊ शकतात. म्हणजे आपलं जिथे कार्य साधणार आहे, तिथे कसं वागायचं हे त्यांना कळतं. जोपर्यंत मुलांचं पालकांना न आवडणारं वागणं, पालकांना झेपण्यासारखं असतं, तोपर्यंत तिकडे दुर्लक्ष केलं जातं. पण जर तेच वागणं किंवा त्या वागण्याची तीव्रता जेव्हा वाढत जाते, तेव्हा मात्र पालक चिंतेत पडतात. उदाहरणार्थ पालकांना वेळ, इच्छा किंवा संयम हे काही जर नसेल, तर लहान मुलाला रमत-गमत छान खाऊ घालण्यापेक्षा, काऊचिव दाखवत खाऊ घालण्यापेक्षा मोबाईल, टीव्ही दाखवत खाऊ घालतात. ते पालकांना तेव्हा खटकत नाही, कारण तेवढा वेळ नसतो, पेशन्स नसतात. पण जेव्हा ते मूल हळू बाहेर गेल्यावरही मोबाईल आणि टीव्ही शिवाय जेवत नसेल, तेव्हा मात्र पालक रागवतात. म्हणजे आपल्या सोयीने नियम पाळायचे किंवा तोडायचे. तेव्हा तुम्ही जर सभोवती नजर टाकली तर तुम्हाला हॉटेलमध्ये, प्रवासात, दुकानात स्वतःला त्रास होऊ नये म्हणून किंवा मुलांनी मध्ये-मध्ये करू नये म्हणून मुलांच्या हाती मोबाईल देऊन गप्प बसवण्याचा अत्यंत सोपा पण चुकीचा पर्याय निवडणारे पालक अवतीभोवती सहज दिसतात. कारण आई-बाबा होणं सोपं असलं तरी पालक होणं सोपं नाही. तेव्हा दोन्ही पालक असताना जे कठीण असणारं काम आहे, ते एकल पालकासाठी महाकठीण असणारच आहे. आणि एकल पालकांनी कितीही प्रयत्न केले तरी काही बेसिक फरक, मर्यादा ह्या राहणारच आहेत, त्या नाकारता येणार नाहीत. तेव्हा जर पालक आणि मुलांमध्ये नीट संवाद नसेल, तर मुलं त्यांच्या वागण्यातनं काय सांगण्याचा प्रयत्न करतायत. म्हणजे जे दिसतंय ते फक्त त्यांचं वागणं असतं, पण त्याच्या मागचं कारण मात्र वेगळं असतं. ते शोधायला पाहिजे. जर पालकांची स्वतःची चिडचिड होत असेल, तर आपली लढाई नेमकी कुणासोबत आहे? का राग येतो आहे? कुणाचा राग येतो आहे? आपल्याला काय आणि का सिद्ध करायचं आहे, याचं आत्मपरीक्षण करायला हवं. शिवाय एकल पालक हे काही फक्त पालक याच भूमिकेत नसतात. स्वतःचं पण आयुष्य त्यांना असतंच की. तेव्हा आपलं आयुष्य फक्त मुलांपुरतं सीमित करून चालणार नाही. स्वतःचीही बरोबरीने काळजी घ्यायला हवी. स्वतःचीही ग्रोथ कशी होईल याच्याकडे लक्ष द्यायला हवं. तेव्हा असलेली परिस्थिती मान्य करून सामान्य कुटुंबांमध्ये आणि एकल कुटुंबात असणारे फरक लक्षात घेऊन ते आई किंवा बाबा कोणीही असतील तरीही परफेक्शनच्या आग्रही कल्पना न ठेवता स्वतःकडून आणि मुलांकडून देखील अवाजवी अपेक्षा अजिबात ठेवायच्या नाहीत. तेव्हा एकल पालक होण्याची कारणं काय आहेत?
ती आई आहेत का बाबा आहेत, त्या बाबांना मुलगा आहे का मुलगी आहे, आईला मुलगी आहे का मुलगा आहे, एकच मूल आहे की अधिक आहे, आर्थिक सुबत्ता आहे किंवा नाही, पालकांचं शिक्षण किती आहे, ग्रामीण भागात आहात की शहरी भागात आहात, एकत्र कुटुंबात आहेत की स्वतंत्र राहत आहेत, त्यांना म्हणजे पालकांना आणि खास करून आईला निर्णय स्वातंत्र्य आहे की नाही, अशा आणि नातेवाईकांचा किती सपोर्ट किंवा ढवळाढवळ, अशा अनेक गोष्टी ह्या विशेष नात्यामध्ये आपल्याला बघायला लागतात आणि त्यानुसार या नात्यातलं गणित देखील बदलत जातं. तेव्हा सगळे उपाय सरसकट सगळ्यांना लागू होतील असं नाही. तरीही आपल्या क्षमतेच्या आणि मर्यादेच्या कक्षेत राहून जास्तीत जास्त प्रभावी पालक होण्याचा प्रयत्न करणं एवढं मात्र प्रत्येकाच्या हाती आहे हे नक्की. तेव्हा फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ कसा वाटला? कारण की सगळं काही एका व्हिडिओत सांगणं अवघड आहे. तेव्हा कुणाला जर काही पर्सनल विशेष मार्गदर्शन घ्यायचं असेल तर संपर्कासाठी लिंक दिलेली आहेच. पण तरी आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये लिहा. हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करा, इतरांना सांगा आणि तुम्हाला जर काही अजून वेगळे विषय हवे असतील तर मला सुचवत चला. सो स्टे ट्यून्ड अँड थँक्स फॉर वॉचिंग.